सबंध महाराष्ट्राचं काळीज बकासूर. सकाळपासून जेव्हापासून बातमी समजली बकासूरच्या पोटामध्ये तार सापडली, बकासूरच्या पोटामध्ये खडा सापडला, अक्षरशः पायाच्या खालची जमीन सरकली. माझे मित्र आहेत उमरजचे, त्यांनी मला सकाळी फोन केला, अरे आपल्या बकासूरच्या पोटामध्ये तार सापडली, आपला बकासूर त्याच्यामुळे मैदानामध्ये पराभूत होत होता. सहन केलं त्या बकासूरने, मालकासाठी पळला, फॅनसाठी पळला. सगळ्यांना वाटलं बकासूर संपला, बकासूर नाही पळत, तो संपणारा नाहीये, तो कधीच संपू शकत नाही बकासूर. एवढा मोठा बैल अचानकपणे पळायचा कमी आला. सबंध महाराष्ट्राने एक टीका केली बकासूरवरती. एवढा मोठा बैल दमला असेल, त्याचं वय झालं, पण तो संपणाऱ्यातला नाही आहे, संपणार ही नाही आहे तो. मी सकाळी फोन लावला, मी धाडस केलं, एवढ्या मोठ्या व्यक्तींना फोन लावणं काही चेष्टा नाही आहे. मी सुरुवातीला सचिन शेठ घरत त्यांना फोन लावला, बकासूरची तब्येत कशी आहे ती म्हणली, बाळा काळजी करू नकोस, बकासूर आपल्याला झाला आहे क्लिअर, आता पळेलच. मी मामांना फोन लावला, मामाला म्हणलं, मामा आपल्या बकासूरची अपडेट द्या मला. म्हणली काही काळजी करू नकोस, झाला आहे आपला बकासूर बरा. मी डॉक्टरला फोन लावला, त्या डॉक्टरांना सुद्धा विचारलं की काय ट्रीटमेंट कशी चालू आहे काय. त्याने सांगितलं एकदम बरा झाला आहे बकासूर, आणि आज पुन्हा एकदा जाणार आहेत ते डॉक्टर चेक करण्यासाठी. काय बकासूरने काय कमवले. सकाळपासून फोनवर फोन येत आहेत मला की बातमी खरी आहे का, बातमी खरी आहे का, नक्की बकासूरच्या पोटामध्ये तार सापडली, खडा सापडला आहे, बकासूरला आपल्या काय झालं तर नाही ना, काही काळजी करू नका. करोडो लोकांचे आशीर्वाद या बकासूरवरती आहेत, त्याला काहीच होऊ शकत नाही. सबंध महाराष्ट्र बकासूर फॅन्स, काय शब्द नाहीत. एवढा मोठा बैल, तेवढा मोठा देव या बैलगाडा क्षेत्रातला, त्याच्यामुळे मी शर्यतीमध्ये क्षेत्रामध्ये आलो. आजपर्यंत जो चॅनेल आहे तो बकासूरमुळेच आहे, त्याच्यामुळेच मला लोक ओळखतात. असो, बकासूर बरा झाला आहे, काही काळजी करू नका, बकासूर एकदम बरा झाला आहे. त्याची व्हिडिओसुद्धा बघितली मी. एक तार होती, बारके लोखंडाचे तुकडे तुकडे होते. बकासूर क्लिअर झाला आहे. संबंध महाराष्ट्राला ज्या बैलाची आवड निर्माण झाली या शर्यत क्षेत्रामध्ये, असा हा लाडका, सगळ्यांचा लाडका बैल अचानकपणे का बंद झाला, का पळायचा बंद झाला, सगळ्यांनाच कोणालाच उत्तर मिळत नव्हतं. आपल्याला वाटलं आजारी पडला असेल, मामाने त्याला कर्नाटकला नेलं, त्याची ट्रीटमेंट वगैरे सगळी केली, परंतु असं काय झालं की नक्कीच पोटामध्ये तार कशी काय सापडली. बकासूरचे फॅन्स खूप आहेत, त्यांनी सल्ला दिला
त्यांनी सल्ला दिला की तुम्ही बकासूरच्या पोटाचा एक्सरे काढा, कदाचित तार वगैरे काय असू शकतं, लोखंडी वस्तूसुद्धा असू शकते. कारण की त्याने कमेंट्समध्ये सांगितलेलं होतं की आमच्या पण साईटला असं एकदा दोनदा झालेलं होतं की बैलाने पळत नव्हता, बैल वैरण खात नव्हता. त्याच्यामुळे त्यांनी ते कमेंट्स केले की सांगितलं की एकदा चेक करा बकासूरच्या पोटामध्ये तार वगैरे काय लोखंडी काय वस्तू वगैरे तर नसेल ना. म्हणून मामाने चेक करण्याचा निर्णय हा जो घेतला, त्या डॉक्टरांना बोलवलं, चेक केलं आणि त्याच्यामध्ये बकासूरच्या पोटामध्ये तार आढळली. दगड एवढा होता तो काढण्यात आला, तार काढण्यात आली, लोखंड जे आहे ते सुद्धा काढण्यात येतं. आज डॉक्टर पुन्हा एकदा जाणार आहेत, पुन्हा एकदा तपासणी करणार आहेत, पुन्हा एकदा चेक करतील. बकासूर सुखरूप आहे, काळजी करू नका. तुमच्या लोकांचे फॅन्सचे आशीर्वाद बकासूरवरती आहेत. असेच राहू द्यात. त्या बैलगाडा क्षेत्रात त्याने खूप नाव केले. अपराजित योद्धा आहे तो. त्रास होत होता त्याला पुसेगावच्या मैदानापासून, त्याला त्रास होत होता, कळून नाही आलं. असो, ते तरी काय मुख्य जनावर आहे, आपला देव आहे तो. पण कळालं, निदान कळालं, तो संपला नाही, संपणार नाही. तो उत्तर देईल त्या टीकाकारांना, टीका ज्या करणाऱ्या लोकांनी ज्याच्यावर केली पुशेगाव मैदानामध्ये, तो उत्तर देईल, पळून उत्तर देईल, 100% देईल बकासूर उत्तर. काही काळजी करू नका. बकासूर क्लिअर झालाय. आता बकासूर लवकरच पळताना दिसेल. पहिला बकासूर, च्या बैलाचा इतिहास लोकांना त्याच्या पळण्याने दाखवून दिला, त्याच्या वेगाने दाखवून दिला, त्याच्या कर्तृत्व दाखवून त्याने हा पळ दाखवला संबंध महाराष्ट्राला. असा हा लाडका बकासूर बरा झालाय. काही काळजी करू नका. तो पहिल्यासारखा पळेल आणि आता पब्लिकनं उत्तर द्यायची वेळ आली. पब्लिकनं पळून द्यायचं उत्तर बस.